आज मी गोडा मसाला करणार म्हणून पहिल्यांदा धणे घेतलेले आहे, चांगल्या क्वालिटीचे धणे घ्यायचे। तसेच सफेद तीळ घेतलेले आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे आणि तमालपत्र घेतलेले आहे। ह्या मिरच्या घेतलेल्या आहे कलर येण्यासाठी। मी काश्मीरी मिरच्या, आपण बेडकी मिरच्या वापरल्या तर चालेल। तसेच हे बघा, आपण गोडा मसाल्याला जे खोबरं सुकं वापरतो ते चांगल्या क्वालिटीचं घ्यायला पाहिजे। मग थोडा हिंग घ्यायला पाहिजे, 5 ग्राम लवंगा घ्यायला पाहिजे, 5 ग्राम दगडफूल, जायपत्री थोडी घ्यायला पाहिजे आणि दालचिनी, 5 ग्राम मिरी, सायजिरं घ्यायचं, थोडी हळद घ्यायची आणि थोडं मीठ घ्यायचं। हे सगळे जिन्नस मंद गॅसवर भाजायला पाहिजे आणि हे भाजण्यासाठी आपण शक्यतो शेंगाचं तेल पण वापरतात, शेंगदाण्याचं, पण मी माझ्या ह्याच्याप्रमाणे सनरीच तेल वापरते। थोडा हिंग पण भाजून घ्यायचा। हा तुम्हाला मी गोडा मसाला आज करून दाखवणार आहे। गॅसवर ठेवलेली आहे। आता मी तेल घातलेले आहे। पहिल्यांदा त्या मिरच्या आहे त्या भाजून घेते हळूवारपणे, मग मंद गॅसवर, म्हणजे एकदमच हाय फ्लेम नाही करायची, जरा मीडियम केला तर चालेल। आणि ह्या मिरच्या मी भाजून घेते। अशा ह्या मिरच्या जास्त वेळ भाजू द्यायचे नाही, थोडं असं गरम करायचं, करपता कामा नये, काळे होता कामा नये, तर ते जरा भाजू दे। आता ह्या मिरच्या झालेल्या आहे, त्या मिरच्या मी काढून घेते आणि हे धणे आहे ते घालून घेते। आता हे धणे असे भाजून घेते। जरा भाजू दे। धणे भाजत असताना जिरं पण घालते, सायजिरं पण घालून घेते, मिरी पण घालून घेते, हे जायपत्री आहे ती पण घालून घेते, दालचिनी पण घालून घेते, लवंग पण घालून घेते, हे दगडफूल पण घालून घेते आणि मंद गॅसवर हे सगळं भाजून घेते। तर आता असं परतून घेते आणि भाजून घेते असं। आता हे तीळ पण असे घालून भाजून घेते, हे बघा। आणि ही तमालपत्र पण आहे, ती पण करपू द्यायची नाही, जरा भाजून। आता मी हे हळद घेतलेली आहे ती पण घालून घेते, हिंग पण घालून घेते आणि हे जरा मीठ आहे ते पण भाजून असं घेते। सुकं खोबरं नंतर याच्याबरोबर नाही भाजून घेऊ नये। आता मी हा मसाला काढून घेते। आता मी त्यात कढईत सुकं खोबरं भाजून घेते। हे असं जास्त करपू द्यायचं नाही, हे असं भाजून घेते। आता मी हे सुकं खोबरं भाजलेलं आहे, जरा किंचित लाल व्हायला पाहिजे, ऑलरेडी झालेलं आहे, जरा थांबून गॅस बंद करते। सगळं साहित्य भाजून झालेले आहे, आता मी मिक्सरला लावते। अशा प्रकारे हा मी गोडा मसाला मिक्सरवर मिक्सरवर लावून घेतलेला आहे। जाडसरच जरा घ्यायला पाहिजे। हा गोडा मसाला चांगला असा बनवला तर 1 वर्ष टिकतो आणि आपण ज्या भाज्या करतो त्याच्यात 1 चमचा घालू शकतो डायरेक्ट, कारण खोबरं घातलेलेच आहे, सुकं खोबरं। मग ओलं खोबरं
नाही घातलं तर चालेल. ह्या जर गोड्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद. अशा प्रकारे हा मसाला थंड झाला की काचेच्या बॉटलमध्ये घालून ठेवावा.